मोरया प्रकाशनाशी जोडले गेलेले सर्वच अभ्यासू, विचारी आणि वाचक असे श्रोतेगण, कालच्या भागामध्ये आपण सुभाष बावनी हे पुस्तक का लिहावंसं वाटलं आणि कसं लिहून पूर्ण झालं याच्या काही प्रसंगांचा गप्पांच्या ओघामध्ये उल्लेख झाला. तुमच्याशी ते शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या भागामध्ये आपण जे हे सगळं पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश आहे की नेताजींच्या अपघाताचं नेमकं रहस्य काय, त्याच्यानंतर त्यांचं अस्तित्व आहे का, याच्याविषयी तुमच्यासमोर काही मुद्दे, काही घटना मांडण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. साधारणतः आपण काय ऐकतो, 18 ऑगस्ट 1945 आज सकाळपासूनच नेताजींच्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांची पुण्यतिथी अशा पोस्ट आपण सकाळपासून पाहायला सुरुवात केली असेल. आणि आपणही कदाचित भावना वेगामध्ये जाऊन अशा प्रकारची विनम्र श्रद्धांजली वगैरे कमेंट कुठल्या तरी पोस्टवरती केली असेल. नेमकं काय तथ्य आहे? साधारणतः आपण चरित्रामध्ये जी गोष्ट ऐकतो, वाचतो ती काय आहे तर 15 ऑगस्ट 1945 या दिवशी जपाननी शरणागती पत्करली आणि चारही बाजूंनी अमेरिका, इंग्लंड यांच्या फौजा जपानमध्ये उतरू लागल्या. नेताजींना कुठल्याही क्षणी अटक होणार असं वातावरण तयार झालं. जपानी नेताजींना एकच संधी दिली, एकच मदत करण्याचा प्रस्ताव केला की आमचं शेवटचं विमान उडतंय मांचुरियाच्या दिशेने, तुम्हाला जायचं असेल तर जा. आणि त्याला नेताजींनी होकार दिला. 17 ऑगस्ट 1945 या दिवशी सायगाववरून, ज्याला आज हो ची मिन सिटी असं म्हणतात, तिथून ते विमान उडालं. तुरेन नावाच्या शहरात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. 18 ऑगस्टला सकाळी उठून त्यांनी ताईपेच्या दिशेने उड्डाण केलं. ताईहोकू विमानतळावर त्यांनी काही तास आराम केला, अल्पाहार केला, जेवण केलं आणि पुन्हा उड्डाण भरत असताना विमानाचा एक पंखा तुटला. विमान एका बाजूला कललं, गरगरत येऊन जमिनीवर आपटलं. विमानाने पेट घेतला आणि त्या आतमधल्या भागामध्ये पेट्रोलच्या टाक्या त्यांनी घेऊन ठेवल्या होत्या असं म्हणतात, इंधन कमी पडू नये म्हणून. त्या पेट्रोलच्या टाक्यांनी पेट घेतला. नेताजींच्या अंगामध्ये उडालेलं पेट्रोल मुरलं आणि त्याच्यामुळे बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना नेताजींच्या सर्वांगाने पेट घेतला. त्यांना विझवण्याचा प्रयत्न हबीबुर रहमान या त्यांच्या सहकार्यांनी केला आणि त्या प्रयत्नामध्येच दोघंही बेशुद्ध होऊन खाली पडले आणि ताईहोकू विमानतळावरच्या नानमोन इस्पितळात भाजल्यामुळे नेताजींचा मृत्यू झाला. तिथल्याच एका स्मशानभूमीमध्ये नेताजींचा अंत्यसंस्कार उरकला गेला. नेताजींचा फोटो काढण्याकरता सरसावलेल्या फोटोग्राफर्सना हबीबुर रहमाननी थांबवलं की नाही, या विद्रूप चेहऱ्याचा फोटो भारतीय जनता पाहू नाही शकणार, इतके सुंदर नेताजी आमचे, आणि त्यांचं असं दर्शन भारतीयांना होता कामा नये, त्यांना फोटो नाही काढू दिला. आणि एक पूर्णपणे चेहरा झाकलेला पांढऱ्या चादरीनी असा एक मृतदेहाचा फोटो आज अधिकृत फोटो म्हणून नेताजींच्या मृतदेहाचा म्हणून अनेकांच्या संग्रहात आहे आणि फिरतोय. नेताजींच्या अस्थी या जपानमधील रेनकोजी मंदिरात ठेवल्या गेल्या आहेत अशी ती कथा आहे. काही विसंगती बघितल्या पाहिजे की जगाकरता, भारताकरता, जपानसाठी जी घटना महत्त्वाची आहे, ज्याचे पुरावे असले पाहिजे, असा नेताजींच्या मृतदेहाचा फोटोच काढू दिला गेला नाही. भावनेच्या वेगात जाऊन भारतीय जनता हे पाहू नाही शकणार, म्हणून मग तो फोटो काढायला त्यांना मनाई केली गेली. खरं सांगायचं तर ही जर घटना घडली आहे तर त्याचा एक खूप मोठा पुरावा म्हणून तो फोटो असायला हवा होता आणि छातीवर दगड ठेवून हबीबुर रहमाननी तो फोटो काढू द्यायला हवा होता, पण तसं नाही केलं गेलं. एकही फोटो त्यांच्या जळालेल्या चेहऱ्याचा आज उपलब्ध नाही. तिथल्या स्मशानात जी नोंद आहे ती नेताजींच्या नावाची नोंद नाही, इचिरो ओकुरा नावाच्या एका जपानी सैनिकाच्या नावाची नोंद आहे. काय कारण सांगितलं गेलं की आम्ही गोपनीयतेच्या आणि सुरक्षेच्या कारणासाठी म्हणून इचिरो ओकुरा हे नाव त्या ठिकाणी नोंदवलं आहे, नेताजींचं नाव नोंदवलं नाही. जिवंत माणसासाठी गोपनीयता असते, सुरक्षा असते. माणूस मेल्यानंतर कुठली आली गोपनीयता? पण अजूनही त्या रजिस्टरमध्ये नेताजींचं नाव नाही. अनेक गोष्टी आहेत, जसं दोन डॉक्टर आहेत, डॉक्टर सुरुता आणि डॉक्टर योशिमी. एक म्हणतो आहे की मृत्यूचं कारण हे 3rd डिग्री बर्न्स,
भाजल्यामुळे, जळाल्यामुळे, आणि एक म्हणतोय हार्ट फेल्युअर. दोघांनी 2 कारणं हे चौकशी समित्यांसमोर सांगितलेली आहेत. 3 चौकशी समित्या स्थापन झालेल्या आतापर्यंत: शहानवाज समिती, खोसला समिती आणि मुखर्जी समिती. शहानवाज समिती ही 50च्या दशकामध्ये स्थापन केली गेली. खोसला समिती ही इंदिराजींच्या काळामध्ये साधारणतः 70च्या दशकात, आणि मनोज कुमार मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली अटलजींच्या पहिल्या सरकारच्या काळात ती शेवटची समिती स्थापन केली गेली. आणि या सगळ्या चौकशी समित्यांसमोर जे काही विधानं केले गेले ते कसे गंमतशीर आहेत बघा. हबीबुर रहमान स्वतः या अपघाताची तारीख वेगवेगळी सांगतो. अगदी त्यांनी 18 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत अनेक वेळेला ती तारीख बदलवली पण आहे. प्रत्यक्षात जेव्हा घोषित झालं जपानच्या रेडिओवरून ती तारीख, ते घोषणा ही 22 ऑगस्टला केली गेली आहे, 18 ऑगस्टला नाही. आता 18 ऑगस्टला का नाही केली याचं कारण कोणी सांगितलेलं नाही. कुठल्या वेळेला विमान पडलं, सकाळी 11 वाजता पडलं, 12 वाजता पडलं, 1 वाजता, 2 वाजता, एक 4-5 तासांच्या अंतराने जे प्रत्यक्षदर्शी आहेत कुठलीही वेळ सांगत आहेत. हे विमान पोटावर पडलं की नाकावर पडलं की बाजूवर पडलं याच्याविषयीही साक्षीदारांमध्ये मतभेद आहेत. विमान प्रत्यक्ष धावपट्टीवरती आपटलं असं म्हणणारे काही लोक आहेत, आणि धावपट्टीच्या बाहेर काही अंतरावरती एका शेतात जाऊन आपटलं असं म्हणणारेही काही लोक आहेत. किती उंचीवरून आपटलं? 800 फूट, 1000 फूट, 15 फूट, 2000 फूट, अशा अनेक प्रकारच्या कहाण्या या सगळ्या साक्षीदारांमधून आलेल्या आहेत. या विमान अपघातामध्ये आणि विमानामध्ये बसलेले किती लोक होते, एकूण संख्या किती होती, 10, 12, 15, 20, या संख्येमध्येही भिन्नता आहे. आता कल्पना करा की नेताजी सुभाषचंद्र बोसांसोबत प्रवास करणारे लोक, जनरल शिडेई नावाचा एक मोठा अधिकारी आहे जपानचा, यांच्या सोबत विमानात प्रवास करणारे लोक हे काय तोलामोलाचे असतील. त्याच्यामुळे त्यांच्या संख्येमध्ये गडबड कशी काय होऊ शकते, किती लोक मारले गेले याच्याविषयी सुद्धा मतभिन्नता आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट की जे लोक जपाननी या अपघातामध्ये मारले गेले असं घोषित केलं, त्याच्यातले काही लोक हे नंतरच्या काळामध्ये जपानमध्ये जिवंत फिरताना आढळलेले आहेत. अशा अनेक मतभिन्नता असल्यामुळे शहानवाज समिती आणि खोसला समिती या दोघांनीही विमान अपघात झाला असं घोषित केलं असतानाही तिसरी समिती, मुखर्जी समिती, यांनी विमान अपघात झाला नाही आणि जपाननी नेताजींना रशियाकडे निसटून जाण्याकरता मदत केली असा निष्कर्ष आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवला आहे. मग काय घडलं असावं? जनरल जी डी बक्षी असं म्हणतात की तुरेनला जेव्हा ते थांबले तर त्या थांबण्यामध्येच नेताजींनी या सगळ्या प्रसंगापासून स्वतःला वेगळं करून घेतलं आणि पुढचा सगळा दिखावा उभा केला गेला. आणि ती घटना ठरवून 18 ऑगस्टची घटना जी म्हणतात ती 22 ऑगस्टला का घोषित केली, तर तो 4 दिवसांचा एक पॅसेज नेताजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याकरता मिळावा म्हणून ती घोषणा उशिरा केली गेली. आणि जिवंत माणसाचा शोध घेता येतो, मृत माणसाचा शोध नाही घेता येत. शोध संपला, पण तरी लॉर्ड वेव्हेलचं जे विधान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. काय म्हणतो वेव्हेल की जपाननी शरणागती पत्करली, आझाद सेनेने शरणागती पत्करली, आमच्या फौजा टोकियोमध्ये उतरत आहेत. कुठल्याही क्षणी टोजो, जनरल टोजो, हा जो जपानचा तेव्हाचा पंतप्रधान होता, त्याला आणि सुभाष बोसला अटक होईल अशी परिस्थिती निर्माण होते आहे. आणि तुम्ही सांगता की मिस्टर बोस इज डेड. तुम्हाला आम्ही काय मूर्ख वाटलो याच्यावर विश्वास ठेवायला? हे स्वतः वेव्हेलचं वाक्य आहे. आणि नंतर काय घटना घडल्या असाव्यात, तर त्यांना तिथून रशियाच्या दिशेने पाठवलं असं काही साक्षीदारांचं असं म्हणणं आहे. काही लोकांचं, प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की 18 ते 20 ऑगस्टच्या आसपास केव्हा तरी एका लष्कराच्या जीपमध्ये बसलेले नेताजी सुभाषचंद्र बोस आम्ही रशियाच्या सीमेच्या आसपास बघितले आहेत. रशियाच्या सीमेमध्ये शिरले. जनरल जी डी बक्षी आणि सुब्रमण्यम स्वामी या 2 अधिकारी लोकांचं असं म्हणणं आहे की तिथे त्यांना मारलं गेलं. बक्षींचं असं म्हणणं आहे की ज्यांनी इतके तुरुंगवास सहन केले, देशाकरता उपवास सहन केले, मार खाल्ला, वेगवेगळ्या वेळी अवेळी जेवण केलं, कधी कधी त्यांना उपवास सहन करावा लागला, असा खिळखिळा झालेला देह हा भारतापर्यंत पोचू शकेल का, इतके वर्ष जिवंत राहू शकेल का, म्हणजे शक्य नाही म्हणून मेले असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या अभ्यासाविषयी आदर आहे. पण मग आणखीन काही अभ्यासकांनी, पूर्वी रॉय, अनुज धर, किंगशुक नाग,
समर गुहा नावाचे एक खूप मोठे राजनैतिक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पण काही गोष्टींचा अभ्यास केला की काय झालं असावं. एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली की त्याचे जे फोटो काढले गेले त्या विमानाच्या मलब्याचे, ते फोटो जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणावर जाऊन टॅली केले गेले की हां हे ठिकाण इथे विमान पडलं असं म्हणतात आणि हे फोटो, तर त्याचं जे नेपथ्य आहे, त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, हे प्रत्यक्ष ठिकाणाचं बॅकग्राऊंड वेगळं आणि फोटोतलं बॅकग्राऊंड वेगळं. प्रत्यक्षदर्शी सामान्य जनतेमधले काही लोकांना जेव्हा विचारलं की असा काही अपघात झाला आहे का, तर त्या दिवशी असा अपघात झाल्याचं आम्हाला आठवत नाही, असं काही घडलं नाही, असं तिथल्या जनतेचं म्हणणं आहे. आणि मग याच्या पुढचा जो तर्क उभा केला गेला, ज्याला काहीतरी लॉजिक आहे, की नेताजी रशियामध्ये शिरले. 1945 ते 1953 या काळात नेताजी रशियामध्ये राहत आहेत आणि या 7-8 वर्षांच्या काळात 3 ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. पहिला की जिथे त्यांना फक्त अडकवून ठेवलं आहे, तुरुंगात डांबून ठेवलं आहे, त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची औषधाची व्यवस्था होते आहे, बाकी त्यांना बाहेर येण्याची आणि कोणाशीही बोलण्याची परवानगी नाही आहे. दुसरा भाग जिथे त्यांच्याकडनं सक्त मजुरी करून घेतली गेली, रोड ऑफ बोन्स हा जो रशियातला एक भाग आहे, जिथे हाडांचा रस्ता, म्हणजे कष्टकऱ्यांनी कष्ट करत जायचे, तिथे मरत जायचं आणि त्यांच्या हाडातनं तो रस्ता तयार झाला असं म्हणतात. त्या ठिकाणी त्यांच्याकडनं सक्त मजुरी करून घेतली गेली आणि ते मरतायत असं जेव्हा स्टॅलिन लक्षात आलं की आता हा माणूस याची प्रकृती गंभीर आहे आणि हा मेला तर नाही पाहिजे, आपल्याला हा कामाचा आहे, म्हणून त्यांना मग एका चांगल्या ठिकाणी शिफ्ट केलं गेलं, ज्याला जो भाग सायबेरियामध्ये आहे, उरल माउंटेन्स म्हणून रशियातला जो भाग आहे, बैकाल सरोवर, या ठिकाणी याकुट्स्क नावाचं एक ठिकाण आहे. तिथल्या कॅम्प्समध्ये, तिथल्या बंदीगृहांमध्ये ते राहिले. प्रिझनर ऑफ याकुट्स्क अशा आशयाचं एक हिस्ट्री फिक्शनच्या आधारावर लिहिलेलं पुस्तक आहे श्रेयस भावे नावाच्या नागपूरच्या लेखकांनी. तर त्यांनी खूप छान वर्णन याचं केलेलं आहे. रशियामध्ये साधारणतः 6-7-8 वर्ष राहिले आणि स्टॅलिनच्या मृत्यूनंतर ते भारतामध्ये आले. तिबेट मार्गे, नेपाळ मार्गे भारतामध्ये उतरलेले नेताजी, आणि नेपाळमध्ये त्यांना महादेव प्रसाद मिश्रा नावाचा एक शिक्षक भेटतो आणि त्यांना नेताजींची खरी ओळख पटते आणि त्यांना हाताला धरून ते भारतामध्ये घेऊन येतात. भारतामध्ये ते येत असताना किंवा आल्यानंतर त्याच वेळेला अनेक बाकीचेही काही संन्यासी, काही बाबा हे आपण नेताजी आहोत असा दावा करतायत त्या 50-60च्या दशकामध्ये. त्याच्यापैकी शौलमारी बाबा नावाचं एक नाव आपण ऐकलं असेल. आणि बंगालमध्ये कुचबिहार जिल्ह्यात फालकाटा नावाचं गाव आहे, या ठिकाणी या बाबांचा विस्तीर्ण असा काही एकरांचा आश्रम आहे. त्याच्यामध्ये सशस्त्र गार्ड्स वगैरे आहेत, त्यांना भेटण्याकरता अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आचार्य अत्रेंच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे, सुभाष कथामध्ये. आणि त्यांनी दावा केला की मी हे नेताजी आहेत. मग हा दावा करण्यामध्ये बरेच नेताजींच्या सहवासातले लोक आहे. उत्तमचंद मल्होत्रा आहेत, त्यांना काबूलच्या घरात आश्रय दिलेले. आणि नेताजी आहेत असं वाटत असतानाच एक पूर्व बंगालातला एक क्रांतिकारी अनुशीलन समितीचा किंवा युगांतर या संघटनेतला हा नेताजींना भेटण्यासाठी म्हणून त्या आश्रमात पोहोचतो. आणि हे बाबा जेव्हा त्याला समोर येतात तेव्हा त्यांना पाहून जतिंदा असं तो ओरडतो आणि त्यांनी जतिंदा म्हटल्यानंतर ते तिथून निघून जातात आणि त्या आश्रमातून त्यांचं अस्तित्व पुसलं जातं, ते तिथून चालले जातात. आश्रमाची सगळी व्यवस्था संपवली जाते. आणि जतीन चक्रवर्ती नावाचा एक पूर्व बंगालातला क्रांतिकारी, ज्यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा, डेव्हिस नावाच्या अधिकाऱ्याचा वध केला होता आणि तिथून तेव्हापासून तो भूमिगत झाला आणि तो त्या आश्रमात येऊन थांबला असं नंतरच्या काळामध्ये स्पष्ट झालं. आणि ते नेताजी नाहीत असं अभ्यासकांनी त्या ठिकाणी पुराव्यानिशी मांडलं. हे मी तुम्हाला सांगतोय, पण ही घटना तेवढी सोपी नाही. आणि आजही अनेक अभ्यासक असे आहेत की जे मानतात की शौलमारी बाबा हेच नेताजी आहेत. आपण हे करतोय ते सगळं तर्काच्या आधारावर करतोय. हे सगळे डॉट्स जोडण्याचं काम सुरू आहे, अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. हा आपला प्रयत्न आहे. त्याच्यामुळे जे त्यातल्या त्यात जे जास्त तर्काच्या जवळ जाणारं आहे, सुसंगत वाटतंय, त्या थेअरीच्या मागे आपण जातोय. तर शौलमारी बाबा हे नेताजी नाहीत, हे त्या काळात स्पष्ट झालं. आणि खरे नेताजी भारतामध्ये सुखरूप राहावेत, त्यांच्याकडे सरकारची वक्रदृष्टी वळू नये,
त्यांचं लक्ष भ्रमित केलं जावं याच्याकरता हे शौलमारी बाबा तिथे प्लॅन्ट केले गेले होते असंही म्हणतात. कारण ते जर सापडले नेताजी अधिकृतरित्या तर त्यांना मित्रराष्ट्रांच्या हवाली करण्याचा काही घाट घातला गेला होता हे आपल्याला माहिती आहे. आणि मग हे नेताजी भारतामध्ये आले, विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, लखनौ, त्याच्यानंतर अयोध्या, फैजाबाद या ठिकाणी ते वेगवेगळ्या नावांनी राहिले. कुणी त्यांना भगवानजी म्हणत, कुणी विजयानंद महाराज म्हणत, कुणी दशनामी संन्यासी म्हणत, कुणी पर्देवाले बाबा म्हणत. आता पर्देवाले बाबा का, की ज्या ज्या भागात ते जाऊन राहायचे तिथे त्यांची ओळख हळूहळू पसरायला लागायची, कारण नेताजी आहेत, नेताजी आहेत. मग त्यांनी शेवटी एक उपाय शोधला की एक पडदा चेहऱ्यावरून ओढून घ्यायचा आणि त्या पडद्यातच राहायचं, म्हणून पर्देवाले बाबा. एका ठिकाणी गंमत झाली की लखनौला चष्मा घ्यायला गेले विकत एका ऑप्टिकलच्या दुकानामध्ये, आणि चष्मा लावून पाहण्यासाठी म्हणून तो पडदा काढावाच लागला. आणि तो आपला आवडता गोल फ्रेमचा चष्मा लावला असताना आसपासचे गिऱ्हाईक त्यांच्याकडे पाहत होते, ग्राहक लोक, आणि अरे नेताजी, नेताजी, तोच गोल फ्रेमचा चष्मा, तेच टक्कल, असं त्यांना दिसलं. आणि त्याच्यानं ते तिथून नेताजी पळून गेले असं म्हणतात, स्वतःची ओळख लपवून. आणि नंतर त्यांनी मग आणखीन दाढी पण ठेवण्याचा त्या ठिकाणी सवय लावली की अधिकाधिक आपला चेहरा आपली वेगळा करून ठेवावा, आपली ओळख सांगणार नाही असा करावा, असं त्यांनी तिथे प्रयत्न केला. 1965चे जे भारत पाकिस्तान युद्ध आहे त्याच्यामध्ये नेताजींचा कुठेतरी गुप्तपणे सहभाग आहे असं म्हटलं जातं. जयंतो चौधरी हे तेव्हाचे जे लष्करी अधिकारी होते त्यांनाही काही सूचना नेताजींनी दिल्या होत्या, ज्या नेताजींना गुमनामी बाबा असं म्हणू. त्यांच्या अनेक नावांपैकी एक नाव. तर त्यांनी सूचना दिल्या असं काही आज आपल्या हातामध्ये डॉक्युमेंट सापडत आहेत. किंवा 1971च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामामध्ये तो जो बांगलादेशचा जननायक होता मुजीबुर रहमान, हा सुद्धा नेताजींच्याच आदेशानुसार चालत होता. त्याला नेताजींकडनं संकेत येत होते काय करायचं, असंही आज समोर येत आहे. आणि त्याचं एक उघड वाक्य आहे, जेव्हा बांगलादेश तयार झाला, मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांचं पहिल्या भाषणातलं वाक्य आहे की स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती हेच नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत असल्याचं एक प्रमाण आहे. या युद्धामध्ये सॅम माणेकशॉ यांना युद्ध कसं करावं, बांगलादेशामध्ये कुठल्या ठिकाणी काय आहे, किल्ला कसा जिंकावा जेसोरचा, कुठल्या दिशेने आक्रमण करावं, हे सुद्धा गुमनामी बाबांनीच सॅम माणेकशॉंना सांगितलं असं अभ्यासकांनी असं पुन्हा पुन्हा का म्हणतोय. मी या सगळ्या पुस्तकांचा आणि या सगळ्या त्यांनी केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थी आहे, मी अभ्यासक नाही आहे. त्यांनी हे जे काही सगळं शोधून काढलं हे फक्त तारतम्यांनी एका बाजूला एक ठेवून त्याच्यातलं नेमकं जास्त तर्कशुद्ध काय हे स्वतःला पटवून देण्याचा किंवा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न म्हणून माझा आहे, म्हणून मी पुन्हा पुन्हा अभ्यासक असं म्हणतोय. तर असं ते नेताजींचं सगळं नंतरच्या काळातलं आयुष्य आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेला मुक्काम आहे. त्यांना भेटायला येणारे वेगवेगळे मोठे अधिकारी आहेत, जसं संपूर्णानंद नावाचे उत्तर प्रदेशातले एक मुख्यमंत्री होते. त्यांना नेताजी म्हणजे गुमनामी बाबा हे नेताजी आहे ते माहीत होतं आणि त्यांनी प्रत्येक प्रकारची व्यवस्था, सुरक्षा, काही अन्न, काही चांगली राहण्याची व्यवस्था त्यांना उपलब्ध करून द्यावी असाही प्रयत्न केला होता. तो नेताजींनी नाकारला आणि अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्यांचं शेवटचं आयुष्य गेलं. म्हणजे अगदी ज्या घरात राहत आहे त्या घरातले छतातून पाणी टपकत आहे, घरामध्ये एकाही ठिकाणी बसायला जागा नाही आहे, खाण्याची व्यवस्था नाही, अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य आहे. महादेव प्रसाद मिश्रांची मुलगी सरस्वती देवी ही नेहमीकरता त्यांच्यासोबत आहे आणि भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला नेताजींचा चेहरा दिसणार नाही असा एक पडदा तिने मध्ये ओढून घेतलेला आहे. नेताजी जे बोलतायत ते त्या पडद्याच्या आडून बोलतायत असं तिने तो पडदा आयुष्यभर नेताजींसाठी सांभाळला, गुमनामी बाबांसाठी सांभाळला. तर अशाच या घटनाक्रमामध्ये कलकत्त्यातले एक प्राध्यापक अतुल सेन हे नेताजींना म्हणजे बाबांना भेटण्यासाठी म्हणून, आध्यात्मिक भूक पूर्ण करण्यासाठी म्हणून आले. आणि व आम्ही या भागामध्ये कुणीतरी गुमनामी बाबा नावाचे एक खूप मोठे सिद्धपुरुष राहतात असं ऐकलं आहे, त्यांना भेटता येईल का, म्हणून ते त्या नैमिषारण्यातल्या त्यांच्या गुमनामी बाबांच्या मुक्कामाला पोहोचले आणि त्यांनी त्यांचा आवाज ऐकला फक्त. अतुल सेन कोण आहे हे गुमनामी बाबांना माहिती होतं,
पूर्वाश्रमीच्या नेताजींसोबत या अतुल सेनांनी राजकारणामध्ये काम केलं होतं. त्याच्यामुळे जसं तो अतुल सेन स्वतःचा परिचय देतो की मी अतुल सेन आहे, मी कलकत्त्यावरनं आलो आहे, नेताजींचा आवाज त्याला ऐकू येतो की अतुल. आणि ते अतुल म्हटल्याबरोबर हा आवाज मी कुठेतरी ऐकलेला आहे. आणि हा आवाज कुणाचा हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी कलकत्त्याला जाऊन सांगितलं. त्याच्यानंतर पवित्र मोहन रॉय नावाचे एक आझाद हिंद सेनेतले इंटेलिजन्स ऑफिसर हे पडताळणी करण्याकरता त्या नैमिषारण्यातल्या मंदिरात आले की खरोखर नेताजी आहेत का काय. पटलं, नेताजीच आहेत. त्यांना काही कामं सांगितले गेले. त्याच्यानंतर लीला रॉय आल्या. लीला रॉय या नेताजींच्या स्वराज्य पक्षातल्या सहकारी आणि नेताजींनंतर फॉरवर्डचं संपादन ज्यांनी केलं अशा मोठ्या अधिकारी महिला. यानंतर ही सगळी बातमी, ही सगळी वदंता ही सुरेश बोसांपर्यंत गेली. सुरेश बोस म्हणजे नेताजींचे मोठे भाऊ. आणि मग हा सगळा बांगलादेशचा मुक्तीसंग्राम, पाकिस्तान युद्ध ह्या घटना आहेत. आणि 1985 लक्षात घ्या, 1985 नेताजींचा म्हणजे गुमनामी बाबांचा अयोध्येतल्या फैजाबादमध्ये मृत्यू आहे. आता हा मृत्यू झाल्यानंतर यांचं अंत्यसंस्कार कसे करावे, तिथे लोकांची गर्दी जमा व्हायला लागली. तर त्या गर्दीला पांगवून त्यांची दिशाभूल करून अयोध्येजवळच्या गुप्तार घाटावरती, ज्या गुप्तार घाटावरून रामानी आपला देह शरयूमध्ये अर्पण केला असं म्हणतात, त्या ठिकाणून नेताजींचं त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले गेले असं सांगितलं जातं. आणि याच्यानंतर जे त्यांचं पडद्यामागचं जीवन समोर आलं, त्यांचे पत्र समोर आले, त्यांच्याजवळचे पुस्तकं, पुस्तकातले टिपणं, हे सगळं जेव्हा समोर आलं तेव्हा या अभ्यासकांनी, या सगळ्या संशोधकांनी त्याच्यावरचं हस्ताक्षर हे टॅली करून बघितलं की कुठे जुळत आहे का. नेताजींचे आधीचे पत्र काढले आणि भारतातल्या बी लाल नावाच्या एका मोठ्या हस्ताक्षर तज्ज्ञाला हे नेऊन दाखवलं. त्यांनी काही शोध केले त्याच्यावरती आणि त्यांनी सांगितलं की हे जे कोणी बाबा आहेत यांनी स्वतःचं अक्षर लपवण्याचा प्रयत्न केला आहे, स्वतःची आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. पण कुठलाही माणूस हा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा स्वतःच्या ज्या काही लकबी आहेत लिहिण्यातल्या या सगळ्या लपवू नाही शकत. आणि त्यांनी काही त्यांच्या ज्या सारखे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिहिण्यातले हे त्यांनी तिथे नमूद करून दाखवले, अंडरलाईन करून दाखवले की हे बघा, हा एकच माणूस आहे. हे सगळं साहित्य, मग ही जी चौकशी समिती आहे शेवटची, हे सगळं साहित्य बाहेर आलं 85 नंतर. त्याच्यामुळे मुखर्जी कमिशनला याचा रेफरन्स घेता आला आणि हे त्यांच्यासमोर ठेवलं गेलं. अजूनही फैजाबादला रामभवन नावाचा जो भाग आहे तिथे म्युझियम उभं केलं आहे अखिलेश सरकारच्या काळामध्ये आणि आजही ते आहे. तिथे सगळं ते साहित्य मांडून ठेवलं आहे. गोल फ्रेमचे चष्मे आहेत, काडी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स आहेत. नेताजींना सिगरेट हे स्मोक करण्याची सवय होती. खूप सांगण्यासारखं आहे खरं म्हणजे, पण मी ते आटपत घेऊन चाललो आहे. आणि तिथे ते सगळं मांडून ठेवलं आहे प्रदर्शनीमध्ये. या सगळ्याची चौकशी मुखर्जींनी केली. फक्त एक गंमत झाली की तिथे जे दात सापडले त्याची DNA टेस्ट मुखर्जींनी करवली. हैदराबाद आणि कलकत्ता या 2 ठिकाणच्या लॅबमध्ये ती टेस्ट त्यांनी करवली. एका ठिकाणच्या लॅबनी पुरेसं आम्हाला त्याच्यातलं मटेरियल मिळालं नाही म्हणून आम्ही DNA टॅली करू शकत नाही बोस कुटुंबियांशी असं म्हणून हात झटकले. आणि कलकत्त्याच्या लॅबनी हे DNA बोस कुटुंबाशी मिळत नाही असं म्हणून नकारलं. मुखर्जी आयोगाने या सगळ्या DNA टेस्टच्या या सगळ्या प्रोजेक्टला, या सगळ्या प्रक्रियेला फॉरेन्सिक फ्रॉड म्हटलेलं आहे. का फॉरेन्सिक फ्रॉड म्हटलं? कारण RTIच्या माध्यमातून जेव्हा कलकत्त्याच्या लॅबमधले हे सगळे रिपोर्ट्स बाहेर काढवले, मागितले लोकांनी, तर फक्त एक सर्टिफिकेट नसतं की जुळतं की जुळत नाही. त्याच्या मागून एक इलेक्ट्रोफेरोग्राम असतो, त्याच्यामधले पॅरामीटर्स असतात आणि त्या पॅरामीटर्सच्या आधारावरती निष्कर्ष काढला जातो की हे जुळतं की जुळत नाही. तो इलेक्ट्रोफेरोग्रामच गायब करून टाकला होता. तो नाही दिला गेला शेवटपर्यंत. त्याच्यामुळे आज जे या प्रकरणावरती काम करतायत मिशन नेताजीच्या नावाखाली, तर त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये अशा प्रकारची निष्पक्ष चाचणी होणं शक्य नाही. त्याच्यामुळे भारताच्या बाहेर ती केली जावी असं आमचं म्हणणं आहे. भारताबाहेरच्या एका हस्ताक्षर तज्ज्ञालाही हे सगळे पत्र आणि गुमनामी बाबांनी लिहिलेले काही हस्तलिखित हे नाव न सांगता दाखवले गेले
आणि त्यांनीही लिहून दिलं की हे लिहिणारी व्यक्ती जी आहे ही एकच आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गुमनामी बाबांनाच नेताजी सिद्ध करतात. आणि मुखर्जींनी स्वतः ऑफ द रेकॉर्ड हे मान्य केलं आहे की मी जरी माझ्या रिपोर्टमध्ये लिहू शकत नसलो, माझ्यापाशी DNA टेस्टचा रिपोर्ट नसल्यामुळे किंवा तो सकारात्मक नसल्यामुळे की हे नेताजीच आहेत, पण मला माझ्या वैयक्तिक स्तरावरती माझी खात्री झाली आहे की गुमनामी बाबा जे 85 साली 17 सप्टेंबर या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, हेच नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. खरं 20-25 मिनिटांच्या या सगळ्या सेशनमध्ये किती सांगावं, हा सगळा रहस्यमय घटनाक्रम आहे. म्हणजे आजच्या भागामध्ये तुम्हाला एक खूप अभिनिवेशातनं केलेले काही मोठे मोठे घोषणा, काही ललकाऱ्या, काही रक्त धमन्या पेटवणारे काही स्टेटमेंट्स असं आजच्या भागामध्ये नाही ऐकायला मिळणार. फक्त जे मिळेल ते एक शांत थंडपणे आपल्याकडे पाहणारं एक सत्य आहे. सत्य कोपऱ्यामध्ये बसू नये, ते थोडंसं विद्रूप आहे, थोडंसं भयानक आहे, आपल्या आत्तापर्यंतच्या समजुतीला धक्का देणार आहे. पण त्याच्याकडे लक्ष वेधलं जावं, त्याची ते गेल्या काही वर्षांपासून वाट पाहत आहे. 75 वर्ष तर स्वातंत्र्यालाच होत आहेत. त्याच्या बऱ्याच आधीपासून हे सत्य लपलेलं आहे. 75-80 वर्ष आज त्या घटनेला होत आलेले आहेत. 1945 ते 22 47 वर्ष. 47 वर्षांपासून नेताजी जिवंत आहेत. 45मध्ये ते मारले गेले नाहीत, हे सत्य आपल्यासमोर येण्याची वाट पाहत आहे. आपण आपल्या मनातले जे अनेक वर्षांपासून धरून ठेवलेले जे काही गृहीतकं आहेत, हे बाजूला करून या सत्यापर्यंत पोहोचण्याची फक्त देरी आहे. आजचाच एक आणखीन एक घटना घडली 18 ऑगस्टला. आपल्याला माहिती असेल, हा योगायोग आहे की 18 ऑगस्ट 1666 या दिवशी आपल्याला माहिती आहे की आग्र्याच्या त्या अटकेतून छत्रपती शिवाजी महाराज निसटून गेले. तो आजचा दिवस आहे. म्हणजे 18 ऑगस्टच्या दिवशी महाराज त्या वेढ्यात नाहीत हे माहीत झालं. महाराज 18 ऑगस्टला बाहेर पडले की 17 ऑगस्टला पडले की त्याच्या आधी पडले, हे आजही इतिहासाला माहिती नाही आहे. नेताजी 18 ऑगस्टला जपानमधून निघाले की 17 ऑगस्टला निघाले की अजून केव्हा तरी त्यांनी रशियाचा आसरा घेतला, हे आज आपल्याला माहिती नाही आहे. पण कदाचित निसर्गाला या दोन घटना एकाच दिवशी घडवून दाखवून जसे महाराज त्या ठिकाणून निसटले तसेच नेताजीही जिवंत निसटले असं काहीतरी सांगायचं असावं असं माझं एक सश्रद्ध मन मानतं. आणि निदान या सगळ्या अपघातातल्या विसंगती पाहून, मुखर्जी कमिशनचा रिपोर्ट पाहून आपण नेताजी त्या घटनेत मारले गेले नाहीत हे समजून घ्यावं. आज ज्या काही पोस्ट तुम्हाला श्रद्धांजलीच्या पुण्यतिथीच्या येतील त्याच्यामध्ये निदान हे सांगावं की मुखर्जी कमिशनचा रिपोर्ट काय आहे तो बघा. आणि या निमित्ताने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर का होईना पण नेताजींच्या मृत्यूवरती काहीतरी एक जाण, एक नवीन दिशा इतिहासाच्या विद्यार्थ्यांना, वाचकांना, अभ्यासकांना मिळावी. आणि त्याला जर माझ्या आजच्या या व्याख्यानाचा हातभार लागणार असेल तरच माझं आजचं व्याख्यान चांगलं झालं असं मला आणि मोरया प्रकाशनाला वाटेल. तर ते तसं हो. आणि नेताजींच्या या मृत्यूनंतरच्या आयुष्याकडे माणसाचं, भारतीय जनतेचं लक्ष वेधलं जावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचं सेशन थांबवतो.